प्रमुख म्हणजे आहार आणि विहार. तर आहाराविषयी आपण बघूयात. तर काय आपण टाळायचं आहे. बऱ्याचशा वेळेला आपल्याकडे रुग्ण येतात आणि आपण त्यांना सांगत असतो की काय खायचं आणि काय नाही. तर आपण सर्वप्रथम बघूया की काय नाही खायचंय. तर गहू, मैदा ह्यासारखे पदार्थ आपण अवॉइड करायचे आहेत. त्याच्यानंतर शुगर, ऑफकोर्स शुगर आणि गूळ यापासून बनवलेले पदार्थ, जंक फूड जे प्रोसेस फूड आहे ते टाळायचं आहे आणि बेकरी प्रॉडक्ट्स, कारण त्याच्यामध्ये मैदा असतो किंवा खूप कार्बोहायड्रेट्स असतात. तर ब्रेड, बिस्किट अशासारखे पदार्थ आपण टाळायचे आहेत आणि दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ, दही वगैरे हे सगळं टाळायचं आहे. मग पुढचा प्रश्न आमच्या रुग्णांचा असा असतो की मग खायचं काय? तर आहेत आपल्याकडे ऑप्शन्स खाण्यासाठी. तर प्रोटीन्स जे आहेत की डाळी ज्या आहेत वेगवेगळ्या त्या आपण सेवन करू शकतो. फळभाज्या या उत्तम आहेत. त्याच्यामध्ये काही फळभाज्या खूपच उत्तम आहे डायबिटीजसाठी. जसं दुधी भोपळा आहे, पडवळ आहे, कारलं आहे. या सगळ्या फळभाज्या आपण सेवन करू शकता. पालेभाज्या देखील आपण सेवन करू शकतो. पण हे सगळं आपण शिजवून सेवन करायचं आहे. कच्चं नाही तर शिजवून सेवन करायचं आहे. तर अशा पद्धतीचं आपण डायट देत असतो. आणि दुसरं मला सांगायचं आहे की एक साधं उदाहरण देते की एखादी नदी असते आणि ती नदी जेव्हा आपण बघतो पावसाळ्यामध्ये, एखादी नदी आपल्याला काठोकाठ भरलेली दिसते आणि मग जरासा जरी पाऊस पडला अगदी अल्प प्रमाणात तरी ती अशी ओसंडून वाहायला लागते. तर तसंच जेव्हा आपल्याकडे मधुमेहाचे रुग्ण येतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी दोषांचे सगळे बिघाड झालेला असतो किंवा इम्बॅलन्स झालेला असतो, टॉक्झिन्स वाढलेले असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांना पहिले आपण आहारावरती वर्क करतो. तर सुरुवातीला आपण त्यांना एक डिटॉक्स डायट देतो. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की सुंठ घातलेलं पाणी हे डिटॉक्स टी म्हणून आपण त्यांना सेवन करायला देतो. आणि त्याच्यानंतर मुगाचं कढण किंवा मुगाचं सूप आणि भाज्यांचं सूप अशा प्रकारे आपण एक स्पेसिफिक असा आहार प्रत्येक रुग्णाच्या नुसार त्याच्या ज्या शरीराच्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा त्याची प्रकृती आहे त्यानुसार आपण तो डिझाईन करतो आणि तो डिटॉक्स डाएटपासून आपण सुरुवात करतो. कारण आपल्याला ते जे वाढलेले दोष आहेत त्यांना कमी करायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण अत्यधिक आहार त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. कारण डायबिटीसमध्ये आपण बघतो की हे जसं मी म्हटलं की तळलेले पदार्थ, गोड पदार्थ किंवा हे सगळं अत्यधिक सेवन करणं आणि सोबत व्यायाम न करणं, तर ह्या सगळ्यांमुळे डायबिटीस होतो. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं इन्सुलिनचं सेक्रेशन, मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी अशा प्रकारची चिकित्सा 3 ऑर फॉर्म्युलानुसार करत असतो. आणि तिसरं आहे की रिन्यू. तर रिन्यूमध्ये काय आपण की आता जे मी जसं म्हटलं की पॅनक्रियासचं जे फंक्शनिंग आहे इन्सुलिन निर्माण करण्याचं, तर ते आपण सुधारतो. त्याच्यासाठी आपण रसायन औषधींचा वापर करतो आणि रुग्णाला त्यानंतरही त्याची साखर नियंत्रित राहावी यासाठी आपण आहार आणि विहार योग्य देत असतो. आणि मानसिक तणाव कसा कमी करायचा ह्याविषयी आपण काउन्सिलिंग करतो आणि सोबत औषधींची जोड देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो.